कसं काय मंडळी, आज आपण बनवणार आहे पुरी भाजी, बटाट्याची भाजी आणि पुरी. त्यासाठी घ्या वाटाणा, त्यानंतर घ्या बटाटा, त्याच्यानंतर घ्या आपला लसूण, थोडंसं खोबरं, त्याच्यानंतर घ्या टमॅटो, त्याच्यानंतर घ्या आपला आवडीचा कांदा, थोडासा कढीपत्ता, आपलं एक्स्ट्रा मटेरियल कोथिंबीर, त्याच्यानंतर वाट्यांमधनं घ्या थोडीशी जिरी, त्याच्यानंतर घ्या आपला लाल तिखट मसाला, त्यानंतर घ्या गरम मसाला, थोडी मोहरी, त्याच्यानंतर चवीसाठी मीठ आणि घ्या हळद. आपला असा सेटअप एकदम रेडी आहे मस्तपैकी. चला आता कामाला लागू. बटाटा वाटाणा आणि पुरी मस्तपैकी रट्टून खाऊ. सगळ्यात आधी बटाटा घ्या सोलून, मस्तपैकी त्याला सोलून घ्यायचा, दानादन 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 सोलून झाला बटाटा. बघा आपला कसा मस्तपैकी सोलून झालाय. त्याच्यानंतर पाठ दिशेने बटाट्याला कापून घ्यायचं बरं का. मस्तपैकी छोट्या साईजमध्ये कापून घ्यायचा आणि एका बाउलमध्ये टाकून घ्यायचा. वाटाणा पण त्यातच टाकून घ्यायचा, पाणी ओतून बाजूला ठेवायचं. आता घ्या मस्तपैकी कांदा, इकडून कापा तिकडून कापा, मधनं कापा, घ्या त्याचं पाडदिशीने टारफाळ काढून आणि घ्या कापाय. काट 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 कापतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मस्तपैकी कांदा चिरून घ्यायचा उभा बरं का. त्याच्यानंतर घेऊया आता टमाटर पण पाड दिशेने कापून घ्यायचं. अर्ध टमाटर आपल्यासाठी सफिशियंट आहे, त्यामुळे अर्ध टमाटरच घेतोय आपण. बऱ्यापैकी मोठ्या साईजमध्ये कापून मोकळं करायचं. गॅस पेटवायचा आणि थोड्या वेळ कढई गरम करून त्याच्यात मस्तपैकी कांदा टाकून घ्यायचा बरं का. कांदा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. कांदा गरम कढईमध्ये टाकायचा आणि मस्तपैकी आता त्याला चालू करायचं. तेल टाकून मस्त मिक्स करायला. पाड दिशेने चमचा घेतला का चमचा आणि पटकन त्याला चांगलं भाजून घ्यायचं. कांद्याला बरं लाल लाल पडस्तवर. बघा कसा मस्त लाल पडलाय कांदा. ऐका नाही, आत्ता लागूया पुढच्या कामाला. कांदा घ्या एका प्लेटमध्ये काढून साईडला करून घ्यायचा. कांदा पाड दिशेने एका प्लेटमध्ये काढून घेतला कांदा किंवा आपलं काम आहे पुढं मिक्सरमध्ये. त्याच्या आधी काय करू आपण, बटाटा पण कढईत टाकून घेऊ. बटाटा मस्तपैकी कढईत टाकून घ्यायचा वाटाण्यासहित. पाड दिशेने टाकून घ्यायचा. सुट्टी नाही द्यायची, मस्त खायचं. आपण आपल्या चॅनलवर अशा व्हिडिओ टाकत असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका. थोडंसं तेल टाकायचं आणि चांगलं त्याला आता कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं तेलाबरोबर. तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये आता हे कांदा टाकून घेऊयात. कांदा त्याच्यात पाड दिशेने टाकायचं. त्यानंतर घ्या आपलं खोबरं पण त्याच्यात टाकून द्यायचं बरं का. त्याच्यानंतर घ्या आपलं लसूण आणि मग घ्या कोथिंबीर आणि आपलं चिरलेलं टमाटर. झाकण करा बंद आणि मिक्सरमध्ये गार 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 फिरून त्याला बारीक करून घ्यायचं. बघा कसा माल तयार झालाय आपला एकदम मस्तपैकी. कसा दिसतोय माल आपला. आता तर कढईत आपला इकडं बटाटा वाटाणा तयार आहे बरं का. त्याला परत घ्या एका डिशमध्ये काढून मस्तपैकी सेपरेट. आपला जो माल तयार झालेला आहे तो पण आता चांगला याच्यात मिक्स करून घ्यायचा. आता पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं बरं का. आता घ्या वाट्या मोहरीची टाकून घ्यायची. त्याच्यानंतर घ्या जिरीची वाटी टाकून घ्यायची. गरम तेलामध्ये कसं उड्या मारतंय बघा. त्यानंतर थोडा कढीपत्ता. तेल कसं उडतंय टान 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 टान. आता घ्या हळद मस्तपैकी टाकायची. त्यानंतर घ्या आपला तिखट मसाला टाकून घ्यायचा. आता घ्या आपला गरम मसाला टाकून घ्यायचा. आणि आपला आता काय करायचं, मिक्सरमधलं जे वाटण आहे ते त्याच्यात टाकून घ्यायचं पाड दिशेने. मस्तपैकी ते टाकूयात. सगळं बारीक आपलं तयार आहे माल. आता घ्या चमचा चांगल्याने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. तेल वरी असतं दानादन 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 मिक्स करून घ्यायचं बरं का.
मिक्स करा हाय काय नाही. तेल वरती सुटस्तवर घ्या चांगलं मिक्स करून. बघा कसा आपला मसाल्याचा माल एकदम पक्का रेडी झालेला आहे बरं का. चांगला सुगंधी मसाल्यांचा वास यायला लागलाय. आता घ्या आपलं बटाटा वाटाणा घ्या टाकून आणि घ्या चांगलं दिशेने मिक्स करून. कान 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 मिक्स करायचं बरं का, सुट्टी नाही द्यायची. आपल्या चॅनलवर अजून रेसिपी त्या पण चेक करा. आता मस्त पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला भाजी पुरीबरोबर खायची, त्यामुळे चांगली अशी थोडी लपतबी थोडी पातळ प्रकारे भाजी तयार करून घ्यायची. आता घेऊयात आपण मीठ आणि त्यात टाकून घेऊ चवीनुसार, ना कमी ना जास्त, एकदम चवीनुसार. पाड दिशेने भाजी अशी मस्त मिक्स करून घ्यायची बरं का. असा लाल झरीत आपला रस्सा दिसायला लागलाय. आता त्याच्यावर झाकण ठेवून त्याला थोड्या वेळ तसंच मोकळं सोडून देऊ. तवर आपण चालू करू पीठ मळायला. पहिल्यांदा चाळणीतून पाड दिशेने ताटामध्ये पीठ घेऊयात. चांगला पिठाचा थर लावून देतो चाळून. गव्हाचं पीठ घ्यायचं बरं का, सुट्टी नाही द्यायची. पुरी बनवायची आपल्याला. अशा पद्धतीने आता पीठ घेतलं की मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. मीठ टाकलं की घ्यायचं पाणी टाकायचं पिठामध्ये. पाणी ना आता गोळा तयार चालू करायला सुरुवात करायची. कणकीचा गोळा बनवायचा आहे आपल्याला. कणकण कणकण पाणी मधून त्याचा चांगला गोळा करायचा बरं का. लय चिकट पीठ असतं, मस्त गोळा करायचा. बघा हा गोळा तयार झालाय आता. एकदम फायनल टच देऊन आता बघा कसं झालाय गोळा तयार. कणकीचा गोळा झालेला आहे आपला तयार. इकडं भाजीकडं पण लक्ष देऊ. बघा भाजी पण कशी आता मस्त उकळायला लागली. तान 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 चांगली भाजी आपली तयार आहे. पाड दिशेने गॅस पेटून घेऊ. त्याच्यात तेल ओतून घ्यायचं बरं का. आणि इकडं आता गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवायच्या चालू करू आपण. बारीक असा गोल आकाराच्या पुरी बनवायची, त्यामुळे बारीक असं गोल लाटून घ्यायची. पटापट पटापट लाटून घेतलं की तेलामध्ये चांगलं हळद सोडून द्यायचं. तेलामध्ये तळून घ्यायच्या. चांगलं फुगायला लागलं की बघा कसं दिसायला लागलं मस्तपैकी. चांगली पुरी तेलामध्ये तळून घ्यायची बरं का, सुट्टी नाही द्यायची. पुरी आणि बटाट्याची भाजी खाऊयात. मस्तपैकी लागल तेवढ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आणि ताट रेडी करून आता खायला बसायचं. कसं दिसतंय एकदम गोल 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 गोल. हवा भरली का नाही त्याच्यात. झाली तळून की मस्तपैकी काढून घ्यायची. काढताना कापड ठेवायचं म्हणजे तेल ओढून घेते. आपल्या 3-4 पुऱ्या तयार झाल्या. ताट सजवतो. हे बघा मस्त बटाटा वाटाण्याची भाजी पुरी. तोंडी लावाय कांदा आणि त्यात थोडासा पिळाय लिंबू. अशा प्रकारे आपलं आजचं व्यंजन तयार आहे. आपण अशा व्हिडिओ टाकत असतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. बाकीच्या व्हिडिओ पण चेक करा. ही व्हिडिओ आवडली असेल तर बाकी लोकांबरोबर शेअर करा आणि लाईक देखील करा. खायला कसं मस्त लागलं बघा. तोंडाला पाणी सुटलं का नाही. तोपर्यंत खात राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.